काही काही क्लायंट अशा असतात की कितीही नाही म्हटलात तरीसुद्धा ऐकत नाही. तर आपण जरी नाहीच म्हणून थांबलं तरी गोड बोलून आपली कामं काढतात आणि इमोशनल करतात. त्यातलीच ही साडी आणि ब्लाऊजवाल्या क्लायंट आपल्या आहेत. त्यांना नाही म्हटलं तरी लेकीकडून कॉल करावला, जी की लेकी तर नाही, तिचं लग्न होऊन दुसऱ्या गावात राहते, तिच्याकडून कॉल करून गोड बोलल्या आणि मग मला द्यावंच लागलं. पर्याय राहत नाही अशा वेळेला. कधी कधी कसं आहे, खूप गडबड असते आणि त्याच्यात एखादंसं ब्लाऊज म्हणजे समोरच्याला वाटतं एक तर ब्लाऊज आहे किती वेळ लागतो, पण खूप वेळ लागतो. तेवढ्या वेळामध्ये आम्ही अगोदर घेतलेल्या ऑर्डर आमच्या कंप्लीट होतात. त्याच्यामुळे आम्हाला एक ब्लाऊज म्हणजे तरीसुद्धा अवघड होतं करणं. आता तसंच हे ब्लाऊज एक बघा केलेलं आहे. साडी आत्ता जस्ट आलेली आहे फॉल पिकोवरून आणि हे ब्लाऊज न्यायला ते येत आहेत. अगदी अर्जंट होतं आणि हे ब्लाऊज इथं रेडी केलेलं आहे. कटोरी घालतात नेहमी, म्हटलं वेगळं काय आहे, म्हटलं अशा साड्यांना कटोरीचा पॉईंट दिसतो सॉफ्टमध्ये. सो 4 टक्स ट्राय करा. 4 टक्स त्यांनी ट्राय केलेला आहे, म्हणजे त्यांचं काही नसतं. समोरून आपण जर सांगितलं तर काय काय क्लायंट म्हणतात ठीक आहे ओके, पण खूप सुंदर असा 4 टक्स झालेला आहे. आणि ब्लाऊज आत्ता जस्ट हातशिल्यावरून आलेला आहे आणि ते न्यायला येते 10-15 मिनटामध्ये. म्हणलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणं तो बनत आहे, कारण कितीही घाईचं काम हातात असेल, कितीही ऑर्डर अपूर्ण असतील, पूर्ण करायची धावपळ गडबड असेल, त्याच्यातसुद्धा असे काही क्लायंट असतात त्यांना नाही म्हणवत नाही म्हणतं तरी ते ऐकत नाहीत. मी मस्त नाही म्हणणं पण ते ऐकतच नाहीत. असं त्यांचं ब्लाऊज झालेलं आहे. आणि अशाच एक क्लायंट आहेत, त्या आज बघा काल साडी देऊन गेली आणि आज गोडगोड बोलून माझ्याकडनं हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. तिथंच काम चालू आहे. तोपर्यंत एक स्कूलचं फंक्शन होतं सेंडॉफचं, त्यासुद्धा मुलीनं अर्जंटचं ब्लाऊज शिवून नेलेलं आहे. कारण कितीही नाहीचा पाडा आपण लावला तरी क्लायंट बरोबर आपल्याला हो कसं म्हणायचं, आपल्याकडनं हो कसं म्हणवायचं हे येतं. तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ब्रॉकेटचा. आणि हा कुठली बांबू सिल्क, कुठली ब्रॉकेट सिल्क, त्याला काय म्हणतात की मी विसरले हो. पटकन असं डोक्यातनं ब्लिंक होते, निघूनच जाते. तरी साडी कुठली आहे मला सांगा. ट्रान्सपरंट आहे पूर्ण अशी. असं तोंडात नाव आहे त्या साडीचं, पण म्हणतात ना येत नाही असं झालेलं आहे. सो वाईन कलरची साडी आहे आणि त्याच्यावरती असा भरलेला ब्लाऊज पीस आहे. खूप सुंदर आहे. स्लीव्स त्याचे हे असे आहेत. ते सुद्धा अर्जंटच आहे, त्याच्यामुळे माझे बाकीचे ब्लाऊज जे आहेत आजचे कटिंग ते पेंडिंग पडलेले आहेत. अजून यांचे 4 ब्लाऊज कटिंग करणं आहे. हे जवळजवळ 5 ब्लाऊज आहेत. अगोदरच्या कटिंगमधले इकडं बघा तुम्हाला ढीग दाखवते. अगोदरच्या कटिंगमधला ढीग इकडे पडलेला आहे आणि आज जोडलेले हे ब्लाऊज इथे पडलेले आहेत. आणि हे होता हे क्लायंट न्यायला येते म्हणून तुम्हाला म्हटलं एक झलक त्या ब्लाऊजची दाखवावी. तर असं आमचं रुटीन चालू आहे. तुम्हाला कसं वाटतं आपलं रुटीन? व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.